मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, की उत्तम आरोग्यासाठी साखर बंद करा, फळं खा, भाज्या खा. परंतु ह्याच्यामध्ये एक मला थोडंसं वेगळं असं सांगायचं आहे, की भोपळा वर्गीय फळं जी आहेत, म्हणजे त्यात लाल भोपळा आहे, दुधी भोपळा आहे किंवा विविध प्रकारचे म्हणजे सुरण असेल, रताळी असतील, तर अशा प्रकारची जी भाज्या आहेत, त्याच्याकडे आपण जरा कमी लक्ष देतो. ॲक्चुअली ह्या भाज्या खूप चांगल्या आहेत. त्याच्यामध्ये खूप प्रकारचे व्हिटॅमिन आहेत, खूप प्रकारचे मिनरल्स आहेत. म्हणजे त्यात कॅल्शियम असतं, आयर्न असतं, कॉपर असतं, मॅंगनीज असतं. अशा बऱ्याच प्रकारची व्हिटॅमिन आणि प्रोटीन ह्या भाज्यांमध्ये असतात. परंतु आपण त्याच्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष करतो. म्हणजे प हिरव्या पालेभाज्या खायला पाहिजे, त्यात वादच नाहीये. पण जेव्हा आपण भाज्या खा असं विचार करतो, तेव्हा आपण पहिल्यांदा विचार करतो, की काय काकडी, टोमॅटो म्हणा किंवा पालक, शेपू, चाकवत, मुळा असं असेल. परंतु भोपळ्यापर्यंत आपण विशेष पोहोचत नाही. ॲक्चुअली भोपळे त्या मानाने स्वस्त असतात भाज्यांपेक्षा. अ, त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने व्हिटॅमिन आणि न्यूट्रिएंट्स मिळतात आणि हे खरंच चांगलं आहे आणि ते मुख्य म्हणजे टिकतात. म्हणजे लाल भोपळा जर आपण पूर्ण भोपळा आणला, तर जवळ-जवळ महिनाभर आरामात टिकतो तो. म्हणजे अशा ठिकाणी जिथं तुम्हाला भाज्या टिकवायचा प्रॉब्लेम आहे, तिथं तुम्ही भोपळा किंवा भोपळ्यासारखे पदार्थ बऱ्याच चांगल्या प्रकारे वापरू शकता. त्याच्यामुळे याच्याकडे थोडं लक्ष द्या, की तुम्ही लाल भोपळा, दुधी भोपळा किंवा सुरण किंवा रताळी अशा पद्धतीची जर तुमच्या आहारात समावेश केला, तर त्याच्यामध्ये तुमचं त्या मानाने स्वस्तात पडतं, पोट व्यवस्थित भरतं, न्यूट्रिएंट चांगले मिळतात आणि एकंदरीत तुमच्या आरोग्यासाठी ते चांगलं असतं. त्याच्यामुळे भाज्या म्हटलं की फक्त पालेभाज्या असं नाहीये, तर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्या खायला पाहिजे. जेवढी आपण आपल्या अन्नामधली व्हरायटी वाढवू, विविधता वाढवू, तेवढं आपल्याला चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन त्याच्यातून मिळणार आहे. त्याच्यामुळे एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि मग विचार करा, की तुम्ही अजून काय-काय तुमच्या आहारात समावेश करू शकता.